नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण गुडघ्यावरचा व्यायाम करणार आहे। गुडघ्यावरचा व्यायाम आपण दाखवणार आहे। हे अशी पूर्ण मांडी मोकळे। आता आपण हे गुडघ्यावरचा व्यायाम केल्यामुळे नेमकं काय होत आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। एक तर ही गुडघे चांगले राहण्यासाठी इथल्या जी शिरा असतात आतमधल्या ते शिरा टाईट झालेले असतात। या मोकळ्या होण्यासाठी तुम्हाला 20 राऊंड पळावं लागणार आहे। आता तुम्ही 20 राऊंड पळू शकणार नाहीत, पळालात तर तुमचं आभार आहे, पण मी 20 राऊंड अगोदर पळतो, पूर्ण घाम काढतो, बनेल पिळतो आणि 20 राऊंडचा फायदा त्या घामाच्या माध्यमातून मिळतोय आणि घामाच्या माध्यमातून शरीरातले रोग बाहेर पडतात आणि मग दिवसभर शरीर हलकं मोकळं आणि तंदुरुस्त, सतत शरीरामध्ये ऊर्जा, दिवसभर डोकं शांत आणि समाधानानं काम करायचं। थोडंच काम करा, पण एकच काम करा आणि चांगलं करा। इकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ, डोक्याला ताण तणाव परेशानी, शुगर वाढती, बीपी वाढती, परेशान होते। असं काय करू नका। रेग्युलर नियमित व्यायामला या। व्यायामला आल्यानंतर आपण अगोदर रनिंग करा, नंतर जोर बैठका काढा, मग पूर्ण योगासनं करा आणि योगासनं केल्यानंतर शरीर किती चांगलं राहते हे बघा। आता हे मांडी अशी हे दाखवलेत मी व्यायाम, पण ह्याचे काय परिणाम होते शरीरावरती सांगायला मी। त्याच्यामुळे ह्या शिरा, ह्या गुडघ्यातल्या शिरा जी आहेत ते पूर्ण लवचिक होतात, टाईट होत नाहीत, याच्या लवचिक होतात। हे चांगलं हे शरीर राहतं आणि मग पुन्हा आपल्याला गुडघ्यावरचा व्यायाम करता येतो। गुडघ्यावरचा हे गुडघ्यावर बघा। आता ह्याच्यामुळं हे कंबर जे आहे ना ती वाकली जाते आणि हिकल्या आणि इखल्या बाजूची चरबी कमी होते। त्याच्यामुळं हे त्याला सपोर्ट होत आहे। हे गुडघ्यावरचा व्यायाम हे बघा। आज करा तो जाऊ पुढं आजूर का हे कंबर जे आहे ना, कंबर हे टाईट ठेवल्यामुळं हे इखली चरबी कमी होते। हे जावं खाली असं गुडघ्यावर झाला। एक दोना हिना चार रे पाच रे सहा रे सात रे आठ रे नऊ रे दहा रे अकरा रे बारा रे 13 रे 14 रे 15 रे 16 रे 17 रे 18 रे 19 रे 20 रे 21 रे 22 रे 23 रे 24 रे 25 रे 26 रे आणि हे बघा असं। तर हे भाग जे आहे ना हे भाग खाली वरी झाल्यामुळं ढिरी कमी होण्यासाठी मदत होते। असं चला गुडघे, या गुडघ्यामध्ये ताकद येते। तर याला सपोर्टर म्हणून हे आपल्याला असे लोटंगण घ्यायचे आहेत। तर मी तुम्हाला दाखवलं होतं पहिलं, पण तरी हे सपोर्टर आहे। त्याच्यामुळं असे जे येतात
हे असे 25 काढा, 25-26. आणि यामुळे शरीर पूर्ण कमरेतून असं लवचिक होत आहे. इकली चरबी कमी होते. छाती, फुफ्फुस, आतमधली किडनी हे सगळं लिव्हर वगैरे एकदम चांगलं आतमधून तंदुरुस्त होत आहे. आणि ती तंदुरुस्त झाल्यामुळं वरी काय बी जखमा होऊ द्या दुरुस्त करता येतात. पण आतमध्ये जर कमजोर झाला तर कसं दुरुस्त करणार? किडनी स्वस्त आहे का? लिव्हर स्वस्त आहे का? या सगळ्या प्रकाराला तुम्ही चांगल्या पद्धतीनं मजबूत ठेवायचं असेल तर नियमित व्यायाम करा. व्यायामला या. व्यायाममुळं सर्व शरीरातले रोग नष्ट होतात आणि माणूस निरोगी राहतो. म्हणून माझ्या मित्रमंडळीनो, तुळजाभवानी स्टेडियमवर नियमित 3 तास मी व्यायाम करतो. किमान आपण 1 तरी तास व्यायाम करण्यासाठी तुळजाभवानी स्टेडियमवर या. तुम्ही याल अशी अपेक्षा व्यक्त करतो, याच्यासाठी की तुमचं पूर्ण कुटुंब निरोगीदायी राहावं, तुमच्या घरामध्ये आनंद निर्माण व्हावा, तुमच्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं, सुखानं आयुष्य जगावं. म्हणून व्यायाम करा. अरे रेग्युलर पळा. शुगर, BP, कॅन्सर सर्व रोग शरीरातले पळवा. नियमित पळा, सर्व रोग पळवा. एवढीच तुमच्याकडून अपेक्षा. आणि मी खडतर प्रवास प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि निरोगी राहण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.